नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड 10चा अल्जेब्राचा 5th चॅप्टर म्हणजे प्रोबॅबिलिटी त्याचा 5.3 प्रॅक्टिस सेट आज पाहणार आहोत. यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 5.2 आणि 5.1 सुद्धा कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं बेसिक लेक्चर सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे. तर हे 3 लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर आधी ते लेक्चर पहा आणि त्यानंतर आजच्या लेक्चरकडे या. कारण ते बेसिक जर समजलं नाही तर आजचा भाग तुम्हाला समजणार नाहीये. ठीक आहे. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 ला सुरुवात करत आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. यामध्ये ऍक्च्युली एकच प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये 6 सब क्वेश्चन दिलेले आहेत. तर त्यामधला पहिला क्वेश्चन पाहणार आहे. परंतु ते क्वेश्चन पाहण्याच्या आधी आपण प्रश्न समजून घेऊ. काय सांगितलंय? राईट सॅम्पल स्पेस यस. आपल्याला सांगितलंय सॅम्पल स्पेस लिहा यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट सुद्धा लिहा. आता हे कंपल्सरी हे लिहावंच लागतं प्रत्येक एक्झाम्पलला. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन दिस सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी. प्रत्येक प्रश्नासाठी सांगितले सॅम्पल स्पेस लिहा, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहा, त्याचबरोबर प्रत्येक इव्हेंट लिहा ए बी सी आणि नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी सुद्धा मेन्शन करा. प्रश्न जरी मोठा वाटत असेल तर प्रश्न खरोखर खूप जास्त सोपा आहे. ज्याला बेसिक समजलेलं आहे त्याला हा भाग अवघड वाटणार नाही. तर चला आपण प्रश्न 1 पासून सुरुवात करूया. पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करूया. 1 डाय इज रोल्ड. आपल्याला काय सांगितलंय? पहिला प्रश्न 1 डाय इज रोल्ड आणि त्याच्या खाली 3 इव्हेंट दिलेत. इव्हेंट 1, इव्हेंट ए, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहायचे. प्रत्येक क्वेश्चनला कंपल्सरी हे आपल्याला लिहिणंच आहे, लिहावंच लागते. तर सॅम्पल स्पेस लिहूयात आपण. सॅम्पल स्पेस याला डिनोट करतो आपण यस ने. तर काय 1 डाय इज रोल्ड. एक डाय रोल केला. डाय म्हणजे काय? फासा. शकुनी मामावाला फासा. बेसिक लेक्चर मध्ये सांगितले. तर एक डाय आपण रोल केला तर काय सॅम्पल स्पेस येईल? काय काय पॉसिबिलिटीज येतील? त्या डायवर 1 to 6 नंबर असतात. मग एक तर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4, 5 किंवा 6. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. इतका सोपा आहे. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आपल्याला लिहावा लागतील एन ऑफ एस च्या फॉर्म मध्ये. तर एन ऑफ एस किती होईल याचा? 1 2 3 4 5 6. ठीक आहे. इतकं सिंपल याचा सॅम्पल स्पेस आहे. परंतु फक्त इथं सॅम्पल स्पेसच नाही लिहायचा तर त्याचबरोबर आपल्याला इव्हेंट ए, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी सुद्धा लिहायचा आहे. तर ऍक्च्युली हा जो प्रश्न असतो हा जास्त मार्काला विचारला जातो. साधारण 3 इव्हेंट आहेत ना तर 3 मार्काला हा प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे. तर आपण एकेका इव्हेंट कडे जाऊ. आता आपण सॅम्पल स्पेस लिहिलाय. सॅम्पल स्पेस तर लिहावाच लागतो प्रत्येकासाठी. आता पहिल्या इव्हेंट पासून सुरुवात करू आपण. ठीक आहे. मी इथं एक असा आकडा लिहितो आणि इव्हेंट ए. काय इव्हेंट आहे? इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. म्हणजे काय सांगितलंय? कदाचित अशी घटना, असा इव्हेंट झालाय की ज्यामध्ये अप्पर फेसवर म्हणजे आपण सांगितलं ना तो जो डाय रोल केला तर एकतर 1 पडू शकतो, 2 पडू शकतो, 3 4 5 6 हे झाल्या पॉसिबिलिटी. परंतु त्या पॉसिबिलिटी मध्ये पण आपल्याला असं सांगितलं गेलं की जर इव्हन नंबर पडलाय असं कन्सिडर करा. अप्पर फेसवर इव्हन नंबर आलाय वरती. तर आता पहा या इव्हेंटमध्ये ना आपल्याला सॅम्पल स्पेस मधल्यांचाच विचार करायचा असतो. याच्या बाहेर आपला इव्हेंट जात नाही. मग जर आपण ए सेट लिहायचं म्हणलं तर आपल्या ए सेट मध्ये इव्हन नंबरच येतील फक्त. मग इव्हन नंबर कोणामधले येतील? सॅम्पल स्पेस मधले इव्हन नंबर. म्हणजे आपण जो डाय रोल केलाय, डाय फेकलाय त्याच्यामध्ये इव्हन नंबर पडलेला आहे असं सांगितलंय. मग तो कदाचित 2 असू शकतो. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या. तर कदाचित तो 2 असू शकतो, 4 असू शकतो किंवा 6 असू शकतो. 8 10 वगैरे येईल का? नाही येणार. का? कारण डायवर 8 10 हे नंबर्स नसतात.
फक्त 6 पर्यंत नंबर्स असतात. आणि हे जे इव्हेंट असतात ना, या इव्हेंटचा जो सेट असतो तो सॅम्पल स्पेसच्या सेटच्या बाहेर जात नाही. सॅम्पल स्पेस मधलेच जे कंटेंट्स आहेत तेच कंटेंट याच्यामध्ये इव्हेंट मध्ये येतात. कुठलाही घ्या तुम्ही, तुमचा सॅम्पल स्पेस मध्ये जो कंटेंट असतो तोच कंटेंट तुमचा इव्हेंट मध्ये येतो. पहा 2, 4 आणि 6 इव्हन नंबर पडला असा इव्हेंट आहे. मग आपला नंबर ऑफ चा अर्थ होतो ए मध्ये किती नंबर्स आहेत किंवा किती कंटेंट आहेत. तर 1, 2 आणि 3. तर नंबर ऑफ ए किती आला? 3 आला. इझी आहे, प्रश्न खूप जास्त सोपा आहे, अवघड करू नका. हा झाला इव्हेंट ए. असा जर लिहिला तर या इव्हेंट ए ला तुम्हाला 1 मार्क आपोआप मिळून जातो. आता इव्हेंट बी काय पहा, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हेंट ए लिहिला असाच तुम्हाला लिहायचा आहे. मग आपण इव्हेंट बी कडे जाऊया. इव्हेंट ए लिहिलाय, आता इव्हेंट बी कडे जाऊ. मी 2 आकडा लिहितो इथं आणि इव्हेंट बी. इव्हेंट बी काय सांगितलं आपल्याला? ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. म्हणजे त्या फाशावर वरती ऑड नंबर आलाय. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. अशा पद्धतीचा इव्हेंट आहे. मग आपण बी सेट मध्ये काय लिहिणार? बी मध्ये ऑड नंबर लिहिणार. म्हणजे कदाचित फाशावर 1 पडू शकतो, 3 पडू शकतो किंवा 5 पडू शकतो. आता 7, 8, 7, 9 वगैरे येणार नाहीत, कारण सॅम्पल स्पेस मध्ये आपले फक्त ऑड नंबर कोण कोण आहे? 1 आहे, 3 आणि 5 आहे. हे जे इव्हेंट असतात ना, हे इव्हेंट सॅम्पल स्पेस मधल्या कंटेंट मध्येच असतात. हे याच्या कधीच बाहेर जात नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. येते लक्षात? मग हा इव्हेंट बी मध्ये बी लिहिलाय आपण आणि याच्या नंतर आपल्याला याचा नंबर ऑफ बी पण लिहावा लागतो. नंबर ऑफ बी म्हणजे काय? की बी मध्ये किती कंटेंट आहेत? 1, 2, 3. यामध्ये सुद्धा 3 कंटेंट आहेत. म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती? 3. अशा पद्धतीने इव्हेंट बी सुद्धा आपण पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला इव्हेंट सी मध्ये काय विचारलंय ते पाहूया. इव्हेंट सी आहे प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. अप्पर फेस वर प्राइम नंबर पडलाय. आता प्राइम नंबर माहिती आहे आपल्याला, ज्या संख्येला ज्या संख्येला स्वतःनेच किंवा 1 ने भाग जातो अशा संख्येला आपण प्राइम नंबर म्हणतो. प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या. उदाहरणार्थ 7 नंबर 7 झाला. 7 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ने जातो आणि 7 नेच जातो. किंवा उदाहरणार्थ 3 झाला, 3 नंबर 3 संख्या, या 3 ला सुद्धा 1 नेच भाग जातो आणि 3 ने स्वतःनेच भाग जातो. जर आपण 10 घेतली तर 10 प्राइम होईल का? तर नाही होणार. का? कारण 10 ला 5 नेही भाग जातो, 2 ने पण भाग जातो. येते लक्षात? तर मूळ संख्या कोणाला म्हणायचं? त्या संख्येला स्वतःनेच भाग गेला पाहिजे आणि 1 ने भाग गेला पाहिजे. मग या सेट मध्ये प्राइम नंबर कोणकोणते ते आपण शोधणार आणि ते आपल्या इव्हेंट मध्ये येणार. तर 1 हा प्राइम नसतो. 1 हा प्राइम नसतो. ठीक आहे. तर 2 हा प्राइम नंबर आहे. 3 सुद्धा प्राइम नंबर आहे. 4 प्राइम होणार नाही, कारण 4 ला 2 ने भाग जातो. 5 प्राइम आहे. 6 पण प्राइम होणार नाही, कारण 6 ला 2 ने पण भाग जातो, 3 ने पण भाग जातो. म्हणजे आपल्याकडे 2, 3 आणि 5 हे 3 नंबर्स मिळाले जे आपल्या सी सेट मध्ये येतील. हा भाग इतका जास्त सोपा आहे. आता फक्त याला आपल्याला खाली मांडायचं. तिसरा इव्हेंट सी म्हणू. इव्हेंट सी प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. आणि याचा सी सेट येईल आपला. कोण कोण आहे प्राइम? 2 आहे, 3 आहे आणि 5 आहे. 6 होणार नाही आणि 1 पण होणार नाही. नंबर ऑफ सी किती आला? या ठिकाणी सुद्धा नंबर ऑफ सी किती आला? 3 आला.
इझी क्वेश्चन होता, अवघड नव्हता. ज्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय, त्याच पद्धतीने आपल्याला इतरही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आपले जे इव्हेंट आहेत त्यामधला जो सेट आहे, हे जे सेट्स आहेत, ठीक आहे, ह्या सेट मधला कंटेंट सॅम्पल स्पेसच्या बाहेर जाता कामा नये. बस एवढाच रूल आहे, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात आपण. सेकंड क्वेश्चन काय दिलाय पहा. 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाइस आपण रोल केले. डाइस म्हणजे फासा, पुन्हा एकदा फासा. आर रोल्ड सायमल्टेनियसली आणि खाली इव्हेंट दिलेत ए, बी आणि सी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहावा लागेल. 2 डाइस आठवतंय, बेसिक मध्ये पाहिलं होतं. 2 डाइस रोल केलेत. ठीक आहे, उदाहरणार्थ डाइस समजतो तुम्हाला, हा वाला तो जो फासा असतो शकुनी मामाचा, हा वाला फासा. 2 आहेत असे. ठीक आहे, अरे आत्ता काढलं होतं, चित्रकला कच्ची आहे माझी. असंच काहीतरी. हा, 2 डाइस थ्रो केले आपण. ठीक आहे, जेव्हा वरती सपोज इथं 1 आला, दुसऱ्या पण डाइस वर 1 आला, पहिल्या डाइस वर 1च आला, दुसऱ्यावर 2 आला, पहिल्यावर 1 आला, दुसऱ्यावर 3 आला. अशा पॉसिबिलिटीज किती होतात? तर अशा पॉसिबिलिटीज होतात 36. किती होतात? 36. म्हणजे पहिल्यावर 1 आला, दुसऱ्यावर 1 आला, पहिल्यावर 1 आला, दुसऱ्यावर 2 आला, पहिल्यावर 1 आला, दुसऱ्यावर 3 आला, पहिल्यावर 1 आला, दुसऱ्यावर 4 पडला. 1 5 1 6. हे किती झाले पॉसिबिलिटी? 6 पॉसिबिलिटी झाल्या. अशा हे 1 1 1 नंतर 2 2 2 2 अशा पद्धतीने पॉसिबिलिटी होत राहतात. बेसिक लेक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता, त्या ठिकाणी मी डिटेल मध्ये सांगितलेले आहे. जर 36 पॉसिबिलिटीज होतात जर 2 डाय आपण थ्रो केले तर. चला आपण सॅम्पल स्पेसला सुरुवात करू. सॅम्पल स्पेस तर लिहावा लागतो, मोठा जरी असेल तरी सुद्धा सॅम्पल स्पेस लिहावाच लागतो. सॅम्पल स्पेस ज्याला डिनोट करतो आपण एस ने, इज इक्वल टू, हा, सुरुवात करू. पहिल्यावर पडला 1, दुसऱ्यावर पण 1, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 4, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 5, त्यानंतर 1 6. ठीक आहे, 1 ची सिरीज संपली पहिल्यावरची. आता 2 ची सिरीज सुरू होईल. पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 1, 2 2 2 3 2 4 2 5 2 6. त्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. त्यानंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. कंटाळा करायचा नाही अजिबात. बरेच जण काय करतात, डॅश डॅश मारून संपून टाकतात. असं नाही करायचं, याला मार्क असतात. ठीक आहे, तर हे लिहिणं गरजेचं आहे. थांबायचं कुठं? 6 ला, कारण फाशावर फक्त 6 पर्यंतच नंबर्स असतात. 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. अशा पद्धतीने आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस संपलेला आहे. तर हे किती आहेत? 36 आहे. तर माझा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती येईल? नंबर ऑफ इयर्स किती येईल? 36. ठीक आहे, आता हा झाला सॅम्पल स्पेस. अजून प्रश्न संपलेला नाही, कारण आपल्याला अजून इव्हेंट्स लिहायचे. जसं की पहिला इव्हेंट पाहू आपण, इथंच पाहू. पहिला इव्हेंट सांगितलाय पहा, the sum of the digits on the upper faces is multiple of 6. म्हणजे काय की अप्पर फेसवरचे जे नंबर्स आहेत ना, त्यांची जर बेरीज केली तर ती 6च्या मल्टिपल मध्ये आले पाहिजे. म्हणजे 6च्या पटीत. एक तर 6 आला पाहिजे, 6 पण 6च्या पटीत असतो. 12 असला पाहिजे, म्हणजे दोघांची बेरीज ही 6च्या पटीत असली पाहिजे. उदाहरणार्थ हे दोघं जण दिसतात 1, 1. यांची जर बेरीज केली आपण, यांची जर ऍडिशन केली तर 1 आणि 1 2 होतात. 6च्या पटीत नाहीच आहे, कारण 6च्या पटीत 6 पासूनच सुरुवात होते. 6 12 18 6 12 18. तर हे 6च्या पटीत होऊ शकत नाही. 2 आणि 1 3 नाही होऊ शकत, 3 आणि 1 4 नाही होऊ शकत, 4 5 नाही होऊ शकत, 5 आणि 1 6 हे होऊ शकतात. 5 आणि 1 6.
यांची बेरीज किती येते 6. इथे काय सांगितलंय सम म्हणलंय ना, बेरीज डिजिट अप्पर फेस वरचे जे डिजिट आहेत ना त्यांची ऍडिशन बेरीज ही मल्टिपल ऑफ 6 6च्या पटीत पाहिजे. तर 5 1,5 होईल, 5 आणि 1 6, 1,6 नाही होणार, 7 होती बेरीज, हा 3 यांची बेरीज 4 होती, 5 होती, नाही 4 आणि 2 6, यांची पण बेरीज येते 6, हा सुद्धा 6च्या पटीत होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे चेक करायचे आणि इव्हेंट ए साठी आपल्याला सेट लिहायचा आहे. तर चला सुरुवात करूयात आपण. ठीक आहे, याला थोडस वरती पाठवू. आणि एक आकडा टाकतो मी, इव्हेंट ए म्हणतो त्याला, इव्हेंट ए म्हणतो. आणि या इव्हेंट मध्ये सम ऑफ काय इव्हेंट आहे, सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. The sum of digits on upper face, the sum of the digits on upper faces, the sum of the sum of digits of digits, the sum of the digits of the sum of the digits on upper faces, the digits on upper face is multiple of 6. मला वाटते तुम्हाला या प्रश्नाचा अर्थ समजला असेल, मल्टिपल ऑफ 6. तर आपण याचा इव्हेंट लिहूयात. ए चा सेट मध्ये काय येईल, 1 1 1 2, तिथून जर सुरुवात केली तर 1,5 येईल आपला, कारण या दोघांची ऍडिशन किती येते 6 येते. त्यानंतर पहा, हा 1,5 झाला, 1,5 नंतर 1,6 नाही होत, 2 आणि 3 नाही होणार, 2 आणि 2 4 नाही होणार, 3 2 5 नाही होणार, 4 2 6, 2,4 होईल. पहा 2,1,5 2,4 3,3 4,2 5,1 इथपर्यंत होतील. हा होईल 1,5 2,4 3 3 4 2 5 1. मध्ये कोणी होतंय का चेक करू, 5 आणि 3 8 नाही होते ते, 6 4 10 नाही होत, 5 4 9 नाही होत, 5 2 7 5 3 8 5 4 9 5 5 10 नाही, 6 5 11 हे नाही होत, 6 1 7 6 2 हे पण नाही, 6 3 9 6 4 6 6 इकडे 6 6 येईल फक्त. ठीक आहे, 6 6 ते शेवटचे 12 12, तो मल्टिपल ऑफ 6 होतोय. तर ते होईल पहा 1,5 नंतर 2,4 होता, नंतर 3,3 होता, नंतर 4,2 होता, 5,1 होता आणि शेवटचा होता 6,6. पहा 5 आणि 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 3 आणि 3 6, 4 2 6, 5 1 6, हे मल्टिपल ऑफ 6 आहेत. आणि 6 6 12, तो सुद्धा मल्टिपल ऑफ 6 आहे. मग आपला नंबर ऑफ ए हे कंटेंट जर मोजले तर 1 2 3 4 5 6 किती इथे 6 आहे. अशा पद्धतीने हा आपण इव्हेंट संपवलेला आहे सोडून. ठीक आहे, आता इव्हेंट बी कडे जाऊयात आपण. इव्हेंट बी काय येतो पाहू. इव्हेंट बी काय येतो पाहू. इव्हेंट बी मध्ये सांगितलं द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10. म्हणजे काय की सेम अप्पर फेस वरचे जे डिजिट आहेत ना त्यांची जर बेरीज केली तर ती कमीत कमी 10 आली पाहिजे. मिनिमम किती आली पाहिजे 10. 10 पेक्षा जास्त चालेल परंतु 10 पेक्षा कमी नकोय. मिनिमम 10 चा अर्थ होतो कमीत कमी. ठीक आहे, कमीत कमी 10. कमीत कमी म्हणजे सगळ्यात कमी 10. ठीक आहे, 10च्या खाली नकोय मला, 10च्या वर चालेल पण 10च्या खाली नको. मग पहा 1 आणि 1 2 नाही होते कारण ही 10च्या खूप खाली आहे. 2 आणि 1 3 नाही होत, 10च्या खूप खाली आहे. ते पण नाही होत. 6 आणि 1 नाही होत, 7 10च्या खूप खाली आहे. 6 आणि 2 8 नाही होते. 3 आणि 3 6, 4 3 7, 5 3 8, 6 आणि 3 9 नाही होते. 4 आणि 1 नाही, 4 2 7 हे पण नाही होत. 6 आणि 4 10, 4,6 होतोय पहा या ठिकाणी. 4,6 यांची ऍडिशन 6 आणि 4 10, मिनिमम कमीत कमी किती आली 10 आली. बरोबर आहे. 5 आणि 4 9 हे पण नाही होत. 5 आणि 5 5,5 होतोय.
5 आणि 5 किती झाला 10, मिनिमम किती आहे 10, चालते. 6 आणि 5 11 चालेल का? हो. मिनिमम सांगितलंय 10, 10 पेक्षा जास्त सुद्धा चालते आम्हाला. तर 5,6 चालेल, 4,6 चालेल, 5,5 चालेल, 5,6 चालेल. बरोबर आहे. 6 आणि 7 हे पण नाही चालणार, 6,4 चालेल, 6 आणि 4 10. बरोबर आहे. 6 आणि 5 11 चालेल, 6 आणि 6 12 चालेल. म्हणजे आपल्याला 4,6 चालेल, 5,5 चालेल, 5,6, 6,4, 6,5 आणि 6,6 एवढे सगळे चालतील. बाकीचे चालणार नाही आपल्या इव्हेंटमध्ये. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10. इव्हेंट लिहून घेतो मी, तुम्हीही इव्हेंट लिहायचाच असतो. द सम ऑफ द digits on the upper faces, on the upper faces is minimum 10, is minimum 10, कमीत कमी 10 असली पाहिजे, मिनिमम 10. चला याला आपण लिहायला घेऊयात. बी ए काय काय येईल पहा, 4,6 येणार होता, बरोबर आहे. 4,6, 5,5 चालत होता आम्हाला, त्यानंतर 5,6 चालतो, 6 आणि 5 11, खाली 6च्या सिरीज मध्ये 6,4 चालत होता, 6,5 चालत होता, 6 आणि 5 11 आणि 6,6 सुद्धा चालतो. आणि नंबर ऑफ बी जर लिहायला घेतला आपण तर नंबर ऑफ बी किती येतोय, काउंट करा, 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ बी किती येतोय 6. अशा पद्धतीने हा आपण सेकंड इव्हेंट सुद्धा सोडवलेला आहे. आता जाऊयात आपण याच्या थर्ड इव्हेंट कडे. थर्ड इव्हेंट समजून घेऊ काय आणि नंतर त्याला सॉल्व्ह करू. सी द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस. खूप सोपं आहे. असा इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये काय सांगितलं की दोन्हीही अप्पर फेसवर सेम डिजिट असला पाहिजे, सेम म्हणजे एकसारखा. उदाहरणार्थ 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. सिंपल आहे, संपला इव्हेंट आमचा. इतका इझी इव्हेंट आहे. द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस. तिसरा इव्हेंट आहे हा. इव्हेंट सी, द सेम digit on both the upper faces. The same digit on both the upper faces. आणि याला कसं लिहायचं आता तर माहित झालेलं आहे तुम्हाला. 1,1 2,2 3,3 4,4 5,5 आणि 6,6. आणि याचा सुद्धा नंबर ऑफ सी येईल 6. काउंट केले 1 2 3 4 5 6. अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चन सुद्धा आपला झालेला आहे. इझी होता हा सुद्धा, प्रॅक्टिस पाहिजे फक्त. आता जाऊ आपण थर्ड क्वेश्चन कडे. ठीक आहे, प्रश्न वाचू. 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. मी सांगितलं हे ज्यांनी बेसिक लेक्चर अटेंड केले त्यांना हा भाग समजणार आहे. 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, सॅम्पल स्पेस काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा लिहायचंय सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस. यस, 3 कॉइन टॉस केले, काय येईल बा? तिघांवरही एच 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 पडला, कन्सिडर केला.
दोघांवर एच पडला, तिसऱ्यावर टी पडला, पहिल्यावर एच पडला, दोघांवर टी टी पडला, किंवा तिघांवरही टी 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 पडला, बरोबर. किंवा पहिल्या दोघांवर टी पडला, तिसऱ्यावर एच पडला, पहिल्यावर टी पडला, दोघांवर एच पडला, किंवा एच टी एच आणि टी एच टी. प्रॅक्टिसचा भाग आहे, बेसिक मध्ये समजून सांगितलंय. 8 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आले पाहिजे आणि हे व्यवस्थित आले पाहिजे. सोपं आहे, इझी, अवघड नाहीये. तुम्ही चेक करू शकता, बेसिक लेक्चर चेक करा. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती होतात? 8. 8 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स होतात. 3 पॉइंट टॉस केले, 8 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आले पाहिजे. ठीक आहे. यामध्ये पहिला इव्हेंट काय आहे पाहू आपण. फर्स्ट इव्हेंट आहे, पॉइंटचे प्रश्न सोपे असतात बरं का. टू गेट ऍट लिस्ट 2 हेड्स, टू गेट ऍट लिस्ट 2 हेड्स. बऱ्याच जणांना ना ऍट मोस्ट आणि ऍट लिस्टचा अर्थ समजत नाही, तो समजून सांगतो. प्रश्न काय, इव्हेंट काय आहे की कमीत कमी टू गेट ऍट लिस्ट म्हणजे कमीत कमी 2 हेड्स, 2 हेड पडले पाहिजे, कमीत कमी 2 हेड पडले पाहिजे. 2 पेक्षा कमी नको, जास्त चालतील. ऍट लिस्टचा अर्थ सांगतो समजून, याला कधी विसरू नका. ऍट लिस्ट जेव्हा आपण म्हणतो ऍट लिस्ट कमीत कमी एक तरी दे. उदाहरणार्थ तुमचा मित्र आलाय, तुम्हाला सांगतोय की बाबा माझ्याकडे 5 चॉकलेट आहेत. तुम्ही काय म्हणता, तर बाबा कमीत कमी एक तरी दे ना. ठीक आहे, एक तरी चॉकलेट दे, ऍटलिस्ट एक तर दे. त्याने जर 2 दिले तर तुम्हाला त्रास आहे काही नाही ना, तुम्ही घेणार आहे. पण कमीत कमी एक तरी दे, एक तरी पाहिजे. एक पेक्षा जास्त पण चालतील मला, ऍटलिस्ट एक तरी दे. एक पेक्षा जास्त चालतात पण एक पेक्षा कमी नकोय, कमीत कमी एक दे मला. तर ऍटलिस्टचा अर्थ हा होतो कमीत कमी तेवढे, त्याच्यापेक्षा जास्त चालतात. मग आम्हाला काय सांगितलंय की असा इव्हेंट आहे की कमीत कमी 2 हेड पडले पाहिजे. मग वरती सॅम्पल स्पेस मध्ये असं कोण कोण आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी 2 हेड आहे? पहा आपण याला लिहूयात. कमीत कमी 2 हेड कुठे आहे पहा, कमीत कमी 2 इथं दिसतंय. एच एच टी 2 हेड आहेत कमीत कमी. ओके, एच एच टी चालेल आम्हाला. बरं, एच टी टी नाही चालणार, एकच आहे, त्याच्यामध्ये आम्हाला 2 पाहिजे कमीत कमी. टी 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 नाहीये, याच्यात तर एक पण नाहीये, इथं एकच आहे, नाही चालणार. टी एच एच चालेल आम्हाला, 2 हेड आहेत कमीत कमी. टी एच एच आहेत, एच टी एच आहेत, 2 हेड आहेत. एच टी एच, टी एच टी नाही चालणार आम्हाला कारण त्याच्यात एकच हेड आहे. एच 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 चालेल का? 3 हेड आहेत, चालतात हो, 100% चालतात. कमीत कमी 2 हेड, जास्त असले तरी चालतात. म्हणजे ट्रिपल एच, एच 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 सुद्धा आम्हाला चालेल. आणि नंबर ऑफ ए आमचा किती येईल, या इव्हेंटचा नंबर किती येईल आमचा? 1 2 3 4, 4. ठीक आहे, असा आपला इव्हेंट ए आहे. आता जाऊ आपण इव्हेंट बी कडे. इव्हेंट बी मध्ये काय सांगितलंय? टू गेट नो हेड. असा सांगा की ज्याच्यामध्ये नो हेड, एकही हेड नकोय मला, एक पण हेड नकोय. मग असं कोण आहे? एकही हेड नसणारा कोण आहे? एकच आहे, टी टी टी. एक पण हेड नाहीये त्याच्यामध्ये. दुसरा इव्हेंट झाला आमचा सोप्पा, टू गेट नो हेड. इव्हेंट बी, टू गेट नो हेड, टू गेट नो हेड. एकही हेड नाही, मग तो कोण आहे? टी टी टी. फक्त टी टी टी, यात एक सुद्धा हेड नाहीये. मग नंबर ऑफ बी किती आला आपला? फक्त 1, एकच इव्हेंट आहे असा. आणि इव्हेंट सी कडे जाऊयात. इव्हेंट सी काय आहे पहा, टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. असा इव्हेंट की ज्याच्यामध्ये दुसऱ्या कॉइन वर हेड आहे, म्हणजे मधला हा जो दुसरा कॉइन आहे ना, यावर हेड आहे. बाकी कुठं काही का असाना फरक पडत नाही आम्हाला, फक्त हा जो मधला आहे ना तिथं आमचा काय पाहिजे? हेड पाहिजे. बाकी कुठं काही का असाना. मग कुठं कुठे सेकंड कॉइन वर हेड आहे काय येत आहे?
यावर आहे, यावर पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. 4 आहेत असे की ज्या ठिकाणी मध्ये हेड आहे, म्हणजे दुसऱ्या कॉइनवर हेड आहे. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट इव्हेंट सी आहे की मांडणी व्यवस्थित करा, मांडणीला मार्क आहेत, मांडणी व्यवस्थित करा. टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. दुसऱ्या कॉइनवर आम्हाला काय पाहिजे? हेड पाहिजे दुसऱ्या कॉइनवर. दुसऱ्या कॉइनवर हेड कुठे आहे? सी. हा, एच 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 याच्यामध्ये आहे दुसऱ्या कॉइनवर हेड. बरं, अजून चेक करू वरती. एच एच टी बरोबर, टी एच एच, एच एच टी, टी एच एच आणि टी एच टी. एच एच टी, टी एच एच आणि टी एच टी. आणि नंबर ऑफ सी किती आला मग आमचा? 4. अशा पद्धतीने आपण याचा इव्हेंट सी सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, हे झाले आपले 3 लेक्चर, सॉरी 3 प्रश्न प्रॅक्टिस सेट 5.3 चे.